जबरदस्त चित्रपट आहे मित्रांनो। अक्षरशः थिएटर भरलेलं होतं। थिएटरमध्ये एकच जयघोष चालू होता, जय भवानी जय शिवाजी। छावा हा चित्रपट खरोखरच छत्रपती संभाजी महाराजांना एक श्रद्धांजली आहे। कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं, विकी कौशल संभाजी महाराजच्या भूमिकेत आहेत, रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे, त्याचप्रमाणे सोयराबाई ह्या दिव्या गुप्ता या सोयराबाईंच्या भूमिकेत आहेत, त्याचप्रमाणे हंबीराव मोहिते, संतोष जुवेकर आहे, बरीच स्टारकास्ट आहे आणि धोकेबाज असणारे गणोजी आणि कान्होजी आहे। याच्यामध्ये एकाचं कॅरेक्टर निभावलं आहे सारंग साठे यांनी। सारंग साठेला पाहून मी थोडं सरप्राईज झालो, कारण की त्यांना फर्स्ट टाइमच पाहिलं मी आणि ते फितुरीचं कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे। तर ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाने जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे। अक्षय खन्ना यांनी त्या कॅरेक्टरवरती त्यांनी खूप काम केलेलं हे दिसून येते आणि कुठे ना कुठेतरी मला याच्यामध्ये रश्मिका मंदानाचं पात्र खूप कमी त्यांना स्क्रीन टाईम दिलेला आहे आणि त्या कॅरेक्टरला काही महत्त्वाचे सीन द्यायला पाहिजे होते माझ्या मते, काही इमोशनल सीन देणं गरजेचं होतं। बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये डायलॉग जबरदस्त आहेत, असे बरेच डायलॉग आहेत। एका डायलॉगमध्ये संभाजी महाराज म्हणतात की शेर का बच्चा कभी पीछे से वार नहीं करता वो सामने से वार करेगा। त्या डायलॉगला अक्षरशः अंगावरती काटे आलेले होते। या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचं त्यांच्या वडिलांसोबतचं एक नातं दाखवलेलं आहे। कुठे ना कुठे फ्लॅशबॅकमध्ये छोटे छोटे सीनमध्ये आपल्या लहानपणाचे संभाजी महाराज दिसतात आणि बॅकग्राऊंडमध्ये व्हॉइस ओव्हरमध्ये जिजाम त्यांच्या आईसाहेबांचे आबासाहेबाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे व्हॉइस ओव्हर ऐकू येत असतात आणि त्यांनी त्याला काही बालपणीच्या आठवणी उजागर होत असतात। मित्रांनो, संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यांनी आईला स्पष्टपणे पाहिलं देखील नव्हते, ह्याची एक खंत चित्रपटांमध्ये दिसून येते। तसेच त्यांचे सावत्र आई सोयराबाई आहेत, जे की दिव्या गुप्ता यांनी पात्र निभावलं आहे। त्या सोयराबाई त्यांच्या मुलाला छत्रपती बनवण्यासाठी कट कारस्थान असतात संभाजी महाराजांच्या पाठीमागे, ते पण फितुरी दाखवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचे मेहुणे गणोजी आणि कान्होजी हे फितुरी करतात आणि संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज असताना औरंगजेबाला आंबोली घाटातून एक शॉर्टकट मार्ग सांगतात, जेणेकरून औरंगजेबाची सेना छुप्या रस्त्याने येऊन संभाजी महाराजांना अटॅक करते आणि संभाजी महाराजाला तिथं पकडलं जातं। एक सीन आहे चित्रपटामध्ये, संभाजी महाराज जेव्हा लढाईला जात असताना त्यांच्या सावत्र आईच्या पाया पडून जातात आणि हे माहीत असून सुद्धा की त्यांनी यांच्या विरुद्ध कट कारस्थान केलं आहे रामराजे यांना छत्रपती बनवण्यासाठी, तरीही संभाजी महाराजांना आदर असतो आपल्या आईबद्दल आणि ते पाया पडून निघून जातात। त्याचप्रमाणे जे काही यांच्या मंत्रिमंडळातील काही कट कारस्थान केलेले लोक असतात, फितुरी केलेले लोक असतात, त्यांना हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा एक सीन आहे, तो एक मला सीन आवडला। त्याचप्रमाणे बरेचसे विकी कौशलचे शॉट आहेत जे की आउट ऑफ द बॉक्स भारी वाटतात। ॲक्शन सीन आहेत, ॲक्शन सिक्वेन्स आहेत आणि तिथे BGM पण खूप लाऊड आहे चित्रपटामध्ये। पूर्ण बघितलं तर तुम्ही जास्तच BGM वाटलंय मला। ठीक आहे, ॲक्शन सीनसाठी BGM चांगला आहे, पण कुठे कुठे ते ओव्हरपॉवर करतं आणि हे लास्टचे जे 30 मिनिट आहेत, जो सिक्वेन्स आहे संभाजी महाराजांना पकडला जातो, तो सिक्वेन्स एकदम जबरदस्त सिक्वेन्स आहे। त्याच्यामध्ये भयानक अंगावर शहार येतात त्यावेळेस। त्या सीनमध्ये संभाजी महाराज म्हणजे विकी कौशल यांना पकडलेला असताना एकटे संभाजी महाराज सगळ्यांना तुटून पडतात, त्यांना आवरत नाही, तेवढं खतरनाक दरारा असतो संभाजी महाराजांचा। औरंगजेबाने शपथ घेतलेली असते की तो त्याचं जे काही टोपी आहे तो घालणार नाही जोपर्यंत संभाजी महाराजांना तो पकडून आणतो। पकडल्यानंतरही संभाजी महाराज झुकत नाहीत आणि अनेक अत्याचार केले जातात। संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जातात गरम करून, त्याचप्रमाणे त्यांची जीभ कापली जाते, तरी संभाजी महाराज झुकत नाहीत। ज्यावेळेस पॅरलल सीन आहे, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा शेवटची काळ जवळ आलेला असतो, तिकडे रामराजे यांचा राज्याभिषेक होतो आणि ते सिंहासनावर बसतात आणि औरंगजेब शेवटी सीनमध्ये मरतो, तो पण झुकतो असं दाखवलं आहे। ओव्हरऑल चांगला चित्रपट आहे, तर नक्की आपण बघा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।